नमस्कार, मी रुपाली. रूपम रेसिपीमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करते. तर आपली आजची चायनीज डिश आहे व्हेज शेजवान फ्राईड राईस. अगदी सिंपल रेसिपी आहे. चला मग काय काय साहित्य लागणार आहे ते पाहूयात. मी इथे 250 ग्रॅम तांदूळ शिजवून घेतलेला आहे. हा बासमती शेला मी राईस वापरलेला आहे. तांदूळ कसा बॉईल करावा किंवा कसा शिजवावा चायनीज सिरीज आहे, त्याच्यामध्ये मी फ्राईड राईस बनवलेला आहे. त्या व्हिडिओमध्ये सर्व माहिती अगदी डिटेलमध्ये मी सांगितलेली आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तांदूळ शक्यतो लवकर शिजवून ठेवावा, थंड झालेला असावा. तांदूळ थंड झाला की त्याचा तुकडा पडत नाही. आता आपण अर्धी वाटी कोबी घेतलेला आहे. शिमला मिरची घेतलेली आहे बारीक चिरलेली अर्धी वाटी गाजर बारीक चिरलेले घेतलेलं आहे. अर्धी वाटी बीन्स बारीक चिरून घेतलेली आहे. 2 चमचे आपण बारीक चिरलेलं लसूण घेतलेला आहे. 1 चमचाभर बारीक चिरलेली हिरवी मिरची घेतलेली आहे. 1.5 चमचा आपण बारीक चिरलेलं आलं घेतलेलं आहे. 2 बारीक चिरलेले कांदे घेतलेले आहेत. सोया सॉस 1.5 चमचा घेतलेला आहे. बेडगी लाल मिरची पावडर वापरलेली आहे. त्याऐवजी तुम्ही बेडगी मिरचीची पेस्टही वापरू शकता. 1 चमचा अरोमॅट पावडर वापरलेली आहे. अरोमॅट पावडर नॉर कंपनीची घेतलेली आहे. 1 चमचा आपण घेतलेली आहे पांढरी मिरी पावडर. तुमच्याकडे काळी मिरी पावडर असेल ती वापरली तरी चालेल. 2 चमचे आपण घेतलेला आहे टोमॅटो केचप. 1.5 चमचा आपली ही घरची घेतलेली आहे शेजवान चटणी किंवा शेजवान सॉस तुम्ही वापरू शकता. 1 चमचा व्हिनेगर घेतलेला आहे. शेजवान चटणी कशी बनवायची त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. एका पॅनमध्ये थोडं तेल घालायचं आहे. चायनीजमध्ये शक्यतो तेलाचा वापर कमीच असतो. तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये आपण बारीक चिरलेला लसूण घालायचा आहे. आलं घालायचं आहे. हिरवी मिरची घालायची आहे. छान तेलावर परतून घ्यायची आहे. आता बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. कांदा पण छान परतून घ्यायचा आहे. हाय फ्लेम करूनच हे सर्व साहित्य परतायचं आहे. आता एक एक करून सर्व भाज्या घालायच्या आहेत आणि अगदी छान परतून घ्यायच्या आहेत. भाज्या शक्यतो मऊ पडल्या नाही पाहिजेत, कुरकुरीत राहिल्या पाहिजेत अशा पद्धतीने परतायच्या आहेत. भाज्या चांगल्या परतून झाल्या की त्यामध्ये आपण घालायची आहे शेजवान चटणी, बेडगी मिरची पावडर, सोया सॉस, टोमॅटो केचप, ते पण परतून घ्यायचं आहे. आता घालायचं आहे अरोमॅट पावडर, पांढरी मिरी पावडर. कलर किती छान दिसतोय ना, अगदी शाईन आलेली आहे भाज्यांना. आता त्यामध्ये आपण जो तांदूळ शिजवून घेतलेला आहे तो घालायचा आहे आणि अगदी हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करायचा आहे. तांदळाचा तुकडा पडला नाही पाहिजे याची काळजी घ्यायची. शक्यतो आपण जो भात शिजवून घेतलेला आहे तो अगदी थंड झालेला पाहिजे. थंड झाला असेल तर तुकडा पडत नाही. अगदी व्यवस्थित एकसारखं आपण हलवून घेतलेला आहे. आता व्हिनेगर घालूयात आणि गार्निशिंगसाठी कांदा पात घालूयात. अशा पद्धतीने आपला हा आजचा शेजवान फ्राईड राईस तयार झालेला आहे. किती छान असा दिसतोय, पाहता क्षणी खावंसं वाटतं की नाही. ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला मग भेटूया अशा छान छान डिलिशियस रेसिपी घेऊन पुढील भागामध्ये.